हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद अमृते दादान की जय, सद्गुरु भवानगिरी महाराज की जय, सब साधु संतन की जय, अवधूत कृष्ण भगवान की जय। पवित्र अशी ज्ञानेश्वरी मधील अध्याय 9 आणि श्लोक 6। पै गगन जेवढे जैसे, पवन ही गगनी तेवढाचे असे, सहजे हलविल्या येगळा दिसे, एरवी गगन तेची तो, तैसे भूतजात माझ्या ठाई, कल्पिजे तरी आभासी काही, निर्विकल्प तरी नाही तेत मीच मी आगवे, म्हणून नाही आणि असे, हे कल्पनेची निसवरोसे, जे कल्पना लोपे भरवसे आणि कल्पने सवे होय, तेची कल्पिते मुद्दल जाये, तै असे नाही के आहे, म्हणून पुढती तू पाहे हा ऐश्वर्य योग, आयशिया प्रतिती बोध सागरी, तू आपण पयाते एक कल्लोळू करी, आपण पयाते कल्लोळू एक करी, मग जो पाहशी चराचरी तो तुझ्या आशी, या जाणण्याचा चेव तुझ आला म्हणती देव, तरी आता द्वैत स्वप्न वावो झाले की ना, तरी पुढती जरी विपाये, बुद्धीशी कल्पनेची झोप ये, ती आभेद बोध जाये, जय स्वप्नी पडिजे। बघा, पवित्र अशी ज्ञानेश्वरी मधील अध्याय 9 आणि 6व्या श्लोकातल्या काही ओवी तुम्हासारख्या देववृंदांच्या मातापित्यांच्या साधू संतांच्या सेवेसाठी घेतलेल्या आहेत। तर आज सालाबाद प्रमाणे चालत आलेला उपक्रम श्री संत वैष्णव मेळावा, गाव सिद्धेवाडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, या ठिकाणी चालू वर्ष मला वाटतं 22वं वर्ष आहे आणि ह्या 22व्या वर्षाची आज प्रवचन रूपी सेवा मजसारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या वाटेला आलेली आहे। तर सद्गुरू सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद संत रामदास बाबा, सद्गुरू सच्चिदानंद संत अमृते दादा यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा मायबापांची मी माझ्या अल्पमतीप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं काय, तर गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मतीत, आत्मा जेने रत्न हस्तगत होय। हा ग्रंथ सामान्य नाही, ही गीता काय आहे, तर ही गीता अशी प्रसिद्ध आहे, गीता नाम विख्यात, सगळ्या वाङ्मयाचं मंथन केल्यानंतर जसं लोणी काढल्या जातं त्या पद्धतीनं हा गीता ग्रंथ कसा आहे, सर्व वाङ्मयाचे मतीत आहे। आणि ह्या गीतेचा जर तुम्ही अभ्यास केला, गीता जर तुमच्या अनुभवात घेतली, तर आत्मा नावाचं रत्न तुम्हाला हस्तगत होतं असं माऊलींनी सांगितलेलं आहे। काय, तर त्यांनी सांगितलं की बाबा ही जी गीता आहे ती श्रीकृष्ण भगवंतांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलेली आहे। आता अर्जुन म्हणजे कोण आहे, अर्जुन म्हणजे तुम्ही आम्ही सगळे अज्ञानी जीव आहे, श्रीकृष्ण भगवंत म्हणजे सद्गुरू आहेत, आणि सद्गुरूंनी अर्जुना म्हणला म्हणजे तुम्हा आम्हाला
सर्वसामान्य जीवाला हे ज्ञान सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं काय तर बाबा अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशली श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. तर अर्जुन म्हणजे कोण आहे तर अज्ञानी जीव आहे. तुम्ही आम्ही ही गीता जी सांगितले तुम्हा आम्हाला सांगितलेले अर्जुनाचं निमित्त केलेलं आहे. जसं बाबा गाई दूध देते निमित्त कशाचं असतं वासराचं निमित्त असतं. आपण काय करतो वासरू सोडतो गायनं पाना गाठला की आपण त्याला मागे ओढून घेतो आणि दूध काढून घेतो. तशा युक्तीने भगवंतानी काय केलंय तर निमित्त कोणाचं केलंय अर्जुनाचं. तर देवाने आता ही गीता कोणाला समजेल म्हणून सांगितलं तर त्यांनी सांगितलं या लागी सुमनु आणि शुद्धमती अनिंदको आणि अनन्य गती परी गौप्य ही तया प्रती चाळविजे सुखे. अर्जुन कसा होता सुमनु त्याच्याकडे होतं. कसा होता सुमनु होता. मती कशी होती शुद्ध होती निंदा न करणारा होता आणि अनन्य भावानं शरण आलेला होता. मग ही गीता सुद्धा कोणाला समजल ज्याचं मन शुद्ध आहे सुमन आणि शुद्धमती अनिंदको आणि अनन्य गती आणि असा असेल त्यालाच ही गोष्ट समजेल. नाहीतर अन्यथा त्यांनी काय सांगितलं बाबा मुख्य आणि बहिऱ्याची गोष्ट होईल. काय मुख बोलायला लागले आणि बहिरा ऐकायला लागले असं होऊन जाईल म्हणलं. मग आता ह्या जगाच्या पाठीवर दररोज ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. दररोज अखंड हरिनाम सप्त चालू आहे. प्रत्येक ठिकाणी मी सुद्धा अगोदर ज्ञानेश्वरी वाचत होतो. मग ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर सुरुवात केली बाबा. सुरुवातीला त्या पहिल्या अध्यायामध्ये भूमिका सांगितली काय बाबा ही समोरच्या इकडल्या बाजूला कौरवाचं सैन्य आहे इकडल्या बाजूला पांडवाचं सैन्य आहे. भगवंतानं ती शंख फुकलं शंखनाद केला आणि मग अर्जुन देवाला म्हणला बाबा मला कोणासंग युद्ध करायचं माझा रथ तिथं मोहर नेऊन घाल. आणि रथ मोहर नेऊन गाठल्यानंतर काय झालं तर त्यांच्याकडे ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. आणि मोह निर्माण झाल्यानंतर मग अर्जुन काय झालं मोह निर्माण झाल्यानंतर त्याचं जे धैर्य होतं अर्जुनाचं ते धैर्य काय झालं ढासळलं. मग तो म्हणाला बाबा युद्ध करण्यापेक्षा काय केलेलं बरं कुठंतर भीक मागितलेली बरी म्हणला. कशाला युद्ध करायचं आहे म्हणजे काय झालं अर्जुनाला मीपणा आला होता. अर्जुनाला अहंकार आला होता आणि अर्जुनाला अहंकार आल्यामुळे काय झालं मोह त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये अहम ममतादी भ्रांत विषय अंत झाली. काय झालं तशी अहममतेच्या लवड सवडी मातेनं पावतीच बापुडी आणि म्हणून जन्म मरणाच्या दुथडी डवळती ठेली. मग आता तुम्ही आम्ही सुद्धा काय झाले अगोदर बी आपल्याला अभिमान होताच परमार्थात यायच्या अगोदर. मग परमार्थात आपण आलो आपल्याला कुणीतरी नादाला आणून हाताला धरून आणलं सद्गुरूच्या सानिध्यात आणलं आणि सद्गुरूच्या सानिध्यात आणल्यानंतर आपल्याला बाबा सद्गुरूंनी हा मार्ग दाखवला. आपल्याला नाम मिळालं. नाम मिळाल्यानंतर आपण साधना केली आपल्याला अनुग्रह झाला. अनुग्रह झाल्यानंतर अष्टसात्विक भाव झालं अवस्था झाली. अवस्था झाल्यानंतर आपला प्रबोध सुद्धा झाला. प्रबोध झाल्यानंतर आपल्याला बाबा कीर्तन काय प्रवचन काय असं काहीतरी एक आपल्याला काम यायला लागलं. आणि मग काय झालं तर एक कुठेतरी सूक्ष्म अहंकार आपल्याला चिटकायला लागला. काय झालं कुठेतरी सूक्ष्म अहंकार चिटकायला लागला का तर बाबा मी ही करतो या. मग श्रीपाद बाबा काय म्हणायचं नेहमी भाऊ बैल गाडी वडते ती बैल गाडी वडते ती आणि कुत्रं काय करते त्या गाडीच्या खालनं चालते पण त्या कुत्र्याला काय झालंय अपमान झालाय माझ्यामुळे गाडी चालते. मग तसं आपल्याला सुद्धा काय झालंय बाबा माझ्यामुळे हे सगळं चालतंय आणि हा अहंकार आल्यामुळे काय झालंय आपला सुद्धा घोटाळा व्हायला लागलेला आहे. अहंकार त्यांनी सांगितलं नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबी कंठी नाना संकटी नाचवी. काय सांगितलं त्यांनी तर बाबा अहंकार कसा आहे तर अहंकाराचं असं नवल आहे जसं एखादा आपल्याला जर धान्य काढायचं असेल ज्वारी काढायची असेल गहू काढायचं असेल त्याच्याबरोबर बुसकाट असतंच. बिगर बुसकाटाची तुम्हाला ज्वारी पिकतच नाही. बिगर बुसकाटाचा गहू पिकत नाही. तसं ज्ञानाबरोबर अहंकार हा असतोच असं या टीकेत सांगितलेले. काय आहे ज्ञानाबरोबर अहंकार येतोच आणि मग त्या अहंकाराला जर त्यांनी सांगितलं बाबा घालवायचं असेल तर त्यांनी काय सांगितलं तर त्या अहंकार जर घालवायचा असेल तर त्यांनी सांगितलं हा विचारून अहंकार सांडीचे मग अस्तीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्त आपण केली. आता आपल्याला फक्त आपण इकडे आलोय कशासाठी सद्गुरूकडे आलो आपण आपल्याला काय कळत नाही म्हणून आलो. पण पुन्हा सद्गुरूच्या कृपेने काय गोष्टी आपल्याला समजल्या बाबा ही ज्ञान असं आहे ही आत्मा देव आहे ही सद्गुरूनं आपल्याला ही भूमिका समजावून सांगितली आणि मग आपण कशात आलो मला कळलं या भूमिकेमध्ये आलो आणि मला कळलं या भूमिकेमुळे मध्ये आल्यामुळे आपल्याला काय झालं
अभिमान आला. मग त्यांनी सांगितलं तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताटा. हा अभिमान जर आपल्याला आला तर मात्र आपला घोटाळा आहे. आणि मग यांनी त्यात सांगितलं जसं बाबा त्यांनी काय सांगितलं, पै गगन जेवढे जैसे. इथं माऊलीने एक दृष्टांत सांगितला. काय दृष्टांत सांगितला, जेवढा आकाश आहे तेवढाच काय आहे, वायू आहे. पै गगन जेवढे जैसे, पवनही गगनी तेवढाच असे. वारा आणि आकाश वेगळं करता येत नाही. वारा म्हणजे काय आहे, वायू आहे, आणि पोकळी आकाश आहे. मग आता जिथं पोकळी आहे तिथंच वायू राहतो ना, त्याला वेगळं करता येत नाही. मग त्यांनी सांगितलं जसं बाबा वारा आणि आकाश एक आहे, वेगवेगळं नाही. पण जाणवतं कधी, सहज हलवल्या वेगळा दिसेल. आता ही फॅन लावला, फॅन लावल्यानंतर आपल्याला गार गार वारा लागायला लागला. अगोदर वार नव्हतं का, होतच. मग तसं त्यांनी सांगितलं काय, तसं ही जी सगळं तुमच्या डोळ्याला दिसतंय ती आणि देव एक आहे. तैसे भूत जात माझ्या ठाई. कल्पना झाली म्हणून आपल्याला काय वाटतंय वेगळं. म्हणजे आपल्याला काय वाटतं ही कुत्रा आहे, ही मांजर आहे, गाय आहे, ही म्हैस आहे, ही वेगळा आहे, ती वेगळा. आपल्याला काय द्वैताभास होतोय. कशामुळं, कल्पनेमुळं. आणि मग ही कल्पना सगळ्यात मोठी वाईट आहे. बघा संतांनी मागणं मागितलं जाता जाता, काय मागितलं, कल्पनेची बाधा न हो कवने काळी माझी संत मंडळी. बरं कल्पना झाल्याशिवाय राहते का. अहो ही कल्पना त्या वंदनाता आपल्याला नेहमी सांगते, कल्पना सासू खट्याळ बारी आणि तिनं माझ्या गळ्याला लावली दोरी आणि झटकन तोडली तिला ग आणि सै नाही मला. ही कल्पना अशी वाईट आहे. कुणाला कशाची कल्पना होईल काय सांगता येत नाही. आणि म्हणून त्या मुक्ताबाईचं मला वाटतं हे अभंग आहे. काय आहे, मुक्ताबाईचा जो अभंग आहे ही कल्पना अशी आहे. मग संतांनी सुद्धा सांगितलं कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा तेनेच पडे गोवा नेणे हरी. काय सांगितलं, कल्पना अशी आहे. कल्पनेपासून कल्पीला, ह्या कशामध्ये सांगितलं तर नाथबाबाच्या हरिपाठात सांगितलं कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा आणि तेनेच पडे गोवा नेणे हरी. मग कल्पना जी आहे ही कल्पना आपल्याला कोणची झालेली आहे तर मी देही नावाची आपल्याला सगळ्यांना कल्पना झालेली आहे. ह्यालाच भ्रांती म्हणलं, ह्यालाच अज्ञान म्हणलं, ह्यालाच अविद्या म्हणलं, ह्यालाच कल्पना म्हणलं. काय झालं, मी देह. पण संतांनी आपल्याला काय सांगितलंय, तू कोण आहेस, आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण कोण आहे ते सांगतात. बाबा तू कोण आहेस, आलाशी कोठुनी जाशी कवण्यारे ठाया. घरदार तुझे नव्हे अवघी लटकीच माया. आता घरदार तुझं नाम, देह तर आपला आहे का. संतांनी सांगितलं देह कोणाचा आहे, देह तो पाचाचे झाले हे कर्माच्या गुणी गुंतले भवतसे चाकी सुद्धा जन्ममूर्तीच्या. हे काळनळाच्या तोंडी घातली लोणियाची उंटी आणि माशी पंख पाकुडी तव हे सरे. आणि ह्याचा अभिमान आपण धरून बसलो. कसा आहे देह, क्षणभंगूर या देहाचा भरोसा नाही. या देहाचा भरोसा कसा नाही, क्षणभंगूर नाही भरवसा व्हारे सावध तोड्या माया आशा. आता आपण सत्संगामध्ये होतो तोपर्यंत सावध होतो. आता 2 वर्षवर झाली, किती झाली, बेळंकीचा आपला मेळावा झाला, शेवटचा 5 फेब्रुवारीला. 6 महिन्यात इतकं वातावरण आपलं बदलून गेलं. कशामुळं, तेव्हा त्या काळात श्रीपादांनी सांगितलं भाऊ त्या एका महाराजांना आपल्या मुंबईला जायचं होतं आणि सकाळपारी लवकर उठलं ना त्यांनी मालकीला सांगितलं पाणी तापवा म्हणले, मला मुंबईला जायचं लवकर मी जाणार आहे. मग ती सूनबाई उठली ना, ती काळी पिठी बाहेर राहिली होती आता पावसाच्या वातावरणात. आणि सूनबाई उठली, ती काळी पिठी घेऊन लागली अशी घासायला, सटका मारायला. ती काय काळी पेटनाच. मग जजमेंट कोणाला होतं, ती म्हातारी तिथंच बाहेर झोपली, तिला जजमेंट होतं. ती म्हणली हे बघ म्हणली ती सटका किती जर मारला आता पेटणार नाही का, साधाळी. आता आपलं बी तसलंच झालं. लय दिवस झालं सत्संग नाही काय ना, आपण गेलो साधाळून, ही पेटत नाही. आणि पेटत नाही म्हणून काय म्हणली ती म्हातारी, म्हणली आजी जा म्हणली तो ती पडेल शेजारची आपली चूल पेटलेली आहे तर जा आणि तुझी काळी पिठी काय कर शिकून आण. तर नी जरा म्हणली शेक. मग त्या सूनबाई गेली जाऊन शिकून आणली काळी पिठी आणि माघारी आल्यावर लगेच लावल्या गुलाब सटका मारल्या मला लगेच पिटली चूल पेटली. मग आता आपल्याला ज्ञान झालंय, अनुग्रह दिला, या सगळं झालंय. पण काळी पिठी आपली ह्या वातावरणात 4-6 महिन्यात साधाळून गेलेली. सहज आमचा बिरवांना काय म्हणला एका मित्राला बोलता बोलता, तुझ्या तुंतून या तारा ढिल्या झाल्या त्या म्हणला. तुम्हाला कुठं तुंतून म्हणला. आता त्याला काय म्हणायचं होतं, वाच्यारताना म्हणायचं नव्हतं, त्याला लक्षार्थानं म्हणायचं होतं. बाबा तुझ्या तुंतून या तारा ढिल्या झाल्या त्यामुळे त्याला काय म्हणायचं होतं,
तुझं जरा वातावरण तू बोधावर आणून नाही, तुला संगतीची गरज आहे संतांच्या, जरा तू माणसात ये. ती म्हणते कुठं आहे तुमतून, कुठं आहे तुमतून. म्हणजे कळतंय का त्याला काय, म्हणजे सांगायला बोलायचं काय भावार्थ काय आहे. तर बाबा आपल्याला सुद्धा असं होऊ शकतं, कल्पना येऊ शकते, भ्रांती येऊ शकते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं बघा तुकाराम महाराजांनी त्यावेळेला मला हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, हेच माझी सर्व जोडी. आहे का ना, न लगे मुक्ती धन संपदा आणि संत संग देई सदा. मग संत संग मागितला. आता या कोरोनाच्या वातावरणामुळे जवळजवळ 1 वर्ष झालं, गेल्या वर्षीचा आपला शिरबाचा मेळावा झाला नाही, ह्या वर्षीचा मेळावा झाला नाही. ह्या वर्षी लकीने आपल्याला एक अर्धा का होईना दिवसाचा मेळावा बेळकीला थोडा सत्संग आला, त्याच्यापासून बंद आहे. मग बाबा सुद्धा त्यावेळेला काय म्हणायचं, भाऊ महिन्या 2 महिन्यांना काय करायचं, असंच एका जागाला यायचं, थोडं नवं जुनं करायचं आणि खुशाल प्रपंच करायचा. आता आपण प्रपंच करायचा ना असं संतांचं मत नाहीच. आता कितीतरी बाबांच्या साधकांनी सांगितलं, त्या दिवशी काय कर बाबांना सांगितलं, मी बाबांबरोबर सुट्टी दिवशी काय करायचो, 1 दिवस सुट्टी जायचो जोडून 1 दिवस रजा घ्यायचो. तर मला बाबा लगेच दुसऱ्या दिवशी म्हणायचं, भाऊ तसं नाही, आता तुम्हाला दुट्टीवर जावं लागेल, तुम्ही जावं बरं. म्हणजे बाबा एवढ्या बाबतीत सावध होतं. कोणाच्या कामाचा खोळांबा घेऊन कुणी इकडे यावं ही बाबाची भूमिका नव्हती. धर्माचं कार्य आपल्याला सगळ्यांना करायचं आहे, पण तुमचा प्रपंच सांभाळून करायचा आहे. नुसतं जर आपण त्याच्यातच गुंतलो तर तिकडे बी आपल्याला घोटाळा आहे. नुसत्या प्रपंचात जर आपण गुंतलो तर मग आपल्या तारा ढिल्या होणार आहे त्या, आणि मग काय होणार आहे, घोटाळा होणार आहे, किंवा काळीपिटी आपली साधारण पुन्हा पेटणारच नाही. म्हणून काय करायचं, आपल्या दोन्हीचा बॅलन्स साधला पाहिजे. मग सत्संगाची बी गरज आहे. मग आपण सत्संगाची जर गरज, आता कसं आहे, आता आपल्या सगळ्या मी आता संपूर्ण आपल्या दादाच्या आधिपत्याखाली जेवढी लोक आहेत तेवढ्या सगळ्यात वातावरण एकदम पॉवरफुल म्हणलं तर मुंबईच्या लोकांचं वातावरण आहे. का बरं आहे, तर आपल्यापेक्षा कोरोना जास्त आहे. तरी सुद्धा ती लहान लहान लेकरं आता जवळजवळ 1 तास बोलायला लागली. आता माऊली बारका असताना आता त्या दिवशी त्यानं कीर्तन केलं, किती 1 तास 1.5 तास बोलायच्या लेकराची ताकद आहे. त्याचा जीव असं घाबरून जातं, ती इतकं नेटानं बोलते. आणि ती एकही मुलगा तिथला ज्ञानेश्वरीची ओवी ही सोडून असं बाकीचा आसार बसार आपली 10 वर्षा बोलते ती, मला पण काय तर प्रमाणशीर बोलत नाही. ती बोलते, ती मस्त गोडवा आहे, पण प्रमाणशीर बोलत नाही. ती लेकराचं तुम्ही जर त्या ग्रुपवर जर ऐकलं, कधी मध्ये ऐकत जावं. जोपर्यंत आपण दुसऱ्याचं ऐकत नाही ना तोपर्यंत आपल्याला काय कळत नाही. आपल्याला कसं वाटतंय, आता मी कीर्तनकार झालो, आता मी प्रवचनकार झालो, मला काय गरज नाही ऐकायची. श्रीपाद बाबा आपलं मंडप सोडून कधी जात नव्हतं. लहान लहान लेकरू जर बोलला तर बाबाला आनंद व्हायचा. खांद्यावरती गादी घेऊन बाबा नाचत होतं, माझं लेकरू बोलायला लागलं. काय, माझं लेकरू बोलायला लागलं. मग हेला काय म्हणायचं, आय म्हणायचं. आय लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आयशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीन प्रीती. मग आता लेकरू चुकलं तरी कमी जास्त झालं तर त्या आयलाच ह्या ज्ञानेश्वरी सुद्धा सांगितलं माऊली, बालक बोबडा बोली वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करून माऊली रिजे जेवी. जरी बालक बोबडा बोलला, वाकडा तिकडा चालला, तर त्याचा आनंद कोणाला आहे, आणि जी आहे ना ती काय म्हणणार, असलं कुठं प्रवचन असतं का, आणि असं कुठं बोलते ती का. असं जर म्हणलं तर ती म्हणते बाबा आपल्याला काय येत ना, आता इकडे व्यासपीठावर यायला नको. बा आता आमचा स्वतःचा अनुभव आहे. खरोखर मला नवनात काय येत नव्हतं, मस्त ग्रॅज्युएट झालो पण मला ओवी सुद्धा नीट वाचता येत नव्हती. आणि दादाने मला ज्ञानेश्वरीचे मोहर बसवलं, वाचा. आणि ही 6व्या अध्यायाचा 6वा श्लोक मी वाचत होतो. मग हा विचारून अहंकार सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. आणि मग ती मोहरलं शुकाचे अंग भारी, नळिका पोही नली येरी मोहरे, त्याच्यात मी अडकलो. दादानं फाडकुना तकडे 2-4 वया म्हणून दाखवले. आता माझ्या मोहर ज्ञानेश्वरी असून, मी ग्रॅज्युएट माणूस असून मला बघून वाचा येईना, दादानं तकड फाडकीना सांगितले. मग तवा जर म्हणला तर हे वक्त्या म्हणाले उठ, ग्रॅज्युएट झाले म्हणून सांगते, तुला बोला येत नाही, 2 शब्द वाचायला सुद्धा येत नाही, हो बाजूला म्हणलं तर आज आपण इथं घडलो असतो. पण प्रत्येक वेळेला मला म्हणायचं, अण्णा येत जावा, असू द्या. त्या कशाच्या रेवड्याच्या कुस्त्या, पैलवानानं काय करायचं बाबा, आपण बारकं पैलवान आहे, खोबऱ्याच्या कुस्त्या गावात असते ना आमच्या लक्ष्मी जत्रत, 5 रुपये 2 रुपये नारळाचं खोबरं द्यायचं, त्या तुकड्यावर बाबा कुस्ती. तसं रेवड्याच्या कुस्तीचा आपण पैलवान येत जावा. असं करता 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 महात्म्याने बाबा थोडं थोडं थोडं, एकदा मला तर त्या सिद्धूचर म्हणजे घरी बोलायला होते म्हणून मी झाडात जाऊन बसलो. तरी मी तकड मला वाटलं आता माझा टाइम संपला, आता मला कशाला बोलायला होते. माघारी आल्यावर पुन्हा मला दादाने बसवलं. का तर त्यांना माहित होतं की आज जरी अडकळत चाललं तर उद्या पळणार आहे.
ती कुणाला त्याची रीत माहीत होती. मग तसंच आपण त्यांनी जसं केलं तसंच आपण करायचं आहे सगळे. मग त्या लोकांनी बघा मुंबईच्या लोकांनी मग आपलं कसं झालंय आपला सत्संग बंद झाला बरोबर आहे कोरोना आहे पण आपण बाबा फेसबुकच्या माध्यमातून जसं डिजिटल कॉलच्या माध्यमातून काही दिवस गेल्या वर्षी सत्संग केला पुन्हा हा ग्रुप काढला या ग्रुपच्या माध्यमातून प्रवचनमाला केली. आपल्या लोकांना प्रवचन कर म्हणून सांगितलं तर आपल्या माणसाला असताना माझ्या मागलं काम आहे. अरे एवढे कामाचं आहे का तुम्ही कुठं डोंगर उभा केले तर कामाचे तुम्हाला वेळ दिलाय ना अमुक अमक्या तारखेला तुम्हाला एक बाबा अर्धा तास बोलायचं कशासाठी बोलायचं आता जाणत्या माणसांना नवनाथ सांगितलं बाबा तुम्ही प्रवचन करा तुम्हीच नाही केलं समाधान म्हणणार काय आता नवनाथ केलं नाही म्हणजे आपण तर काय छटछुटाई नाही केलं तर चालते. मग ही परंपरा पडायला लागली आपल्या कशामुळं तर आपल्याला अभिमान आल्यामुळं आपल्याला काय फडतूस आहे त्याच्यात काय बोलायचं आहे असं नाही भाऊ. आपण जर मोहरा असं वागायला लागलो ना तर त्याचं मोहर असं विपरीत परिणाम होते आणि म्हणून बाबा त्याने आदरानं तुम्हाला सांगितलेलं असतं का तर बाबा तुम्ही जर करून दाखवलं तर मागणी लोकांना एखाद्या सांगा तर तुम्हाला सांगलं तुम्ही सेवा केली मागल्या एखाद्या ह्या समाधानाला कर बाबा तू म्हटलं 10 मिनिटं बोलणं ती म्हणते तेव्हा सगळं करतील मग आपण बी केली पाहिजे. मग ह्या परमार्थात काय करावं लागते आपल्याला आचरण करून द्यावं लागते. आपण जर आचरण नाही केलं नुसतं दुसऱ्याला सांगत बसतो कवाच आपला समाज ऐकणार आणि समाज घडणार बी नाही. काय तुकाराम महाराजांप्रमाणे नुसतं म्हणून आपण गुळगुळीत केलं काय आधी केले मग सांगितले आपण करायचं नाही नुसतं तुकाराम महाराज म्हणायचं. आणि मग इथं त्याने काय सांगितलं तर बाबा तैसे भूत जात माझ्या ठाई कल्पीचे तरी आभासी काही. मग आपली कल्पना जाणं गरजेचं आहे. कल्पना कशानं जाईल तर कल्पना फक्त भगवंताच्या नावानं आहे दुसऱ्या कशानंच कल्पना जाणार नाही. का त्यांनी सांगितलं एक तर माणसाचा जन्म मिळत नाही आता आपल्याला अनायासी मिळालेला. मग आता मला सांगा आपल्याला भजनाची ओळख बी झालेली आहे. मग बाबाने त्यावेळेला सांगितलं भाऊ तुला कळलंय ना दुसऱ्याला सांग ना आणि जर सांगत नसतील तर तुझ्या ज्ञानाचं कुडकुड कर तुझ्या घोड्यात घालून घ्या असं बाबांनी म्हणलं. शब्द का बरं वापरलं म्हणजे आपल्याला अभिमान येऊन म्हणून बाबांनी शब्द वापरलेला आहे. तुला लय ज्ञान झालंय ना तुला लय कळलंय ना तुला लय वाचलंय ना तुझ्या वाचनाचा काय उपयोग आहे. तुझी ज्ञानेश्वरी पाठ आहे गाता पाठ आहे पण तू काय कोणा मोर वकत नाही तुझी पाठ असून काय करायचं हाय का फायदा त्याचा. मस्त काय त्यांनी सांगितलं हिर लय मोठी आहे पण तिला पायऱ्या नाही त्या उतरायला पाणी गोड आहे ते पण हिरीला पायरी काय त्या हिरीला करायचं. मग तसं कसं आहे तर समाजाला त्याचा उपयोग झाला पाहिजे समाजाला आपल्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. आणि आपण जर अशा पद्धतीने वागलो तर त्यांनी सांगितलं आपल्याला आपण प्रमुख कार्यकर्ता आहे ना प्रमुख कार्यकर्ता नीट होणं गरजेचं आहे. आणि प्रमुख कार्यकर्त्याचा जोपर्यंत ही घोळ मिटत नाही तोपर्यंत समाज घडत नाही. प्रत्येकानं थोडा थोडा त्याग करणं गरजेचं काम आहे जबाबदारी हे प्रत्येकाला आहे कोणाला नाही असं नाही. पण मला सांगा आपण नुसतं काय म्हणतो आपल्या पातूर हा निरोप येण्यासाठी कुणीतरी त्याग केला की नाही केलाय. अजूनपर्यंत दादा आपल्याकडे येतात आता मागल्याच 15 आलं तर मला फोन आला आप्पांचा तर मी म्हटलं असं असं आप्पा वातावरणाने तुमच्या हिशोबाने बघा तुम्हाला यायचं असलं तरी बी या. मग दादा म्हणलं नग म्हणलं मग घरनं फोन यायला लागलाय माघारी दादा गेलं कशासाठी. आता त्यांना घरातले कोण म्हणत नसतील एवढं वय झालं कशाला तिकडे सोलापूरला चाललाय म्हणत नसतील का त्यांना कोण पोरं बाळ कोण विचारणार नाही ते. पण त्यांचं मत काय आहे बाबा ही वातावरण युजून आपण जरी नाही फोन केला तर त्यांचा फोन येतो आम्हाला. असंच चला थोडं थोडं चला ज्यांनी बाबा प्रेमानं बोलले त्यांच्याकडे जावा. पण ही काय ज्याला ज्या दिवशी संपले त्या दिवशी संपणारच आहे अजिबात भिवू नका. आता आपण कोरोना म्हणून मग कोणाकडे जायचं बंद झालं कोणाला फोन लावायचं बंद झालं मग ही वातावरण आबाळ यायला किती लागते. आणि म्हणून साधू संतांनी सांगितलं काय करा करू नका काही संत संग धरा पूर्वीचा दोरा उगवेल धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. मग संतांनी आपल्याला काय सांगितलं तर बाबा सगळ्यांनी काय करायचं आहे या रे धरू हरिनाम तारू भावाचा सागरू भय नाही. जर आपण बाबा एक एकटं म्हणलो बाबा आता मला पवाय शिकवले काय म्हणलो एक एकटं पवायला बी येतंय बरोबर आहे. पण त्या दाटीच्या वड्याने गेल्या वर्षी सोडताना असं दांड 7-8 गडी होतं. मग हे समाधानसारखं उदबत्ती गडी आलं घ्यायला ती काय करायची सांगडीत घालायची मधी आणि इकडे धराची पड्याला नेऊन सोडायची आणि तकंड ज्याला यायचं त्याला इकडे आड्याला नेऊन सोडायची का बरं. मग ती सांगडीत गाठल्यामुळे वाहून जात नव्हतं ना आणि एकटं शिरल्यावर मग आपण सुद्धा एकटं शिरायचा प्रयत्न केला ना त्याने सांगितलं भव नदीचे पाणी गड्यारे भलतेच ओढते भले भले पावणारे ओढून हा सोडून पाडते. कशासाठी दृष्टांत आहे मस्त तुम्हाला विषय समजलाय. पण तुम्ही जर एकटं कुठं उडी घाला गेला तर 100% तुमचा इनाश होणार आहे. मी आज लिहून देतो तुम्हाला सांगतो माझ्या सकट मी जरी त्या वाटेला गेलो एकटा त्यांनी काय सांगितलं सगळ्यांनी
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत काय सांगड बांधारे भक्तीची भक्तीची नारायण नामाची काय सांगितलं सांगड बांधली पाहिजे. श्रीपाद बाबांनी सुद्धा काय सांगितलं हा नवे खेळ एकुल्याचा म्हणून जमवला मेळ वैष्णवांचा. कोण कुठनं श्रीपाद बाबांनी तेव्हा उदाहरण दिलं. कशात उदाहरण दिलं? डोंगरातलं आंब समुद्राचं मीठ लोणच्या कुंभाराचं गाडगं ही लोणचं घालायच्या निमित्ताने एकत्र आलं आणि मग ती काय ती बाबा ती लोणचं ती तयार केलं आणि तयार करून काय केलं तर ती बाबा ती काय दिवस ती तयार करून त्यात ती गाठलं ती मुरायला साठी ठेवलं. मग मुरायला बी हाय असं ठेवून चालत नाही. ती काय करायला लागतंय त्या सुगरणीला माहित असते त्याची अटकल ती वरलं खाली करावं लागतं खाल्लं वर करावं लागते हलवायला लागते. नाही हलवलं तर ना वरल्याला बुराई तुया म्हणजे निमार्द बाद होते. मग हलवलं पाहिजे. हा तुम्ही म्हणसाला आता मी झालो लोणचं नाही हलवलं काम झालं. मग हलवणं गरजेचं आहे. एकमेकाकडे जाणं येणं गरजेचं आहे. आपल्याला फक्त काय झाले कल्पना आली आपल्याला काय वाटते माझा अनुग्रह झाला माझी अवस्था झाली माझा प्रबोध झाला आता बाबा मला काय झालं आता मला विषय कळलेला आहे आता मला कोणाची गरज नाही त्याचं तकडं माझं हिकडं बघत राहा. ज्यानं वाहिली चूल मांडली ना त्याचा निकाल लागला आहे माझ्या देखत. मी नावं घेत नाही तुम्हाला बी माहित आहे. ज्यानं वाहिली चूल मांडली अरे एवढ्या मोठ्या घरात काहीतरी एखादं काम करा ना आणि तुम्हाला 10 कामापैकी याकच काम करायचं आणि पुन्हा अजून तीची हिंडायचं ती दिलं सोडून सकाळपारी शान बी हीच काढणार धारा बी हीच काढणार वैरण बी हीच आणणार कातरणार बी दूध बी वाडा हीच जाणार बाजार बी हीच आणणार. आता वाईल राहण्यात मजा आहे काय? वायले कशानं राहायला सांगलं तुम्हाला सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा वेगळं ह्यातनं निघायचा ह्यात मी करता नाही ह्या भावातनं वेगळं निघायचं आहे आणि तटस्थ हे ध्यान विटेवरील. मग बाबा हे आपल्याला काय करायचं आहे मी बाबा करणारा करता नाही मी कोण आहे त्या श्रीपाद बाबाच्या किंवा ह्या श्रीकृष्ण भगवंताच्या सत्तेने माझा सगळा व्यवहार चालतोय. मी कोण आहे निमित्त मात्र आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी आणि माझे म्हणून वाया गेला. आता मी जर म्हणलो बाबा हाय बाबा आता काय मी आज घडीभर विचार काय केला आता माझे बाबा 5-25 साधक जाईल. मग मी काय म्हणतो बाबा आपल्याला थोडंसं एक असं बांधकाम करायचं. मग आता 4-2 लोक मोठे आहेत. मग गुरुनं सांगितले म्हणल्यावर काय लगेच पत्र आणलं इटा आणल्या लगेच उभा केला आश्रम बी उभा झाला. मग आता गुरुपौर्णिमेला मी झालो गुरु ती आली बाबा गुरुची सेवा करायसाठी हार घालून आली ते अमकं झालं तमकं झालं. बरं त्यावेळेला महात्म्याने काय सांगितलंय जिसकी उसकी टेक सबकी निशाणी एक. आतापर्यंत मी दादा सगळं बरेच वेळा हिंदू दादाने कधी पूजा करून घेतली नाही. काय आता काय वेळेला समाजाच्या म्हणून नाईलाज असतो. पण आता आपल्यासारखी जर पूजा केली तर आपल्याला बिघडाय किती वेळ लागलो. आपण लगी भजावून जाणार. त्यांनी काय केलं त्या एकनाथ महाराजांच्या चिरंजीव पदामध्ये सांगितलंय काय तर बाबा त्या एक विषयाची गोडी लागती आणि मग ती जी बाबा ह्याचं जे वैराग्य होतं वैराग्य कसं असतं कवळं असते वैराग्य कवळं असते आणि ती वैराग्य काय होते त्याचं संपून जाते आणि मग जी लोक याची स्तुती करते तीच उद्या निंदा करते. म्हणून त्यांनी काय सांगितलं आपल्याला प्रत्येकाला सावध व्हायचं आहे. आपल्याला दुसरं काही करायची गरज नाही. एक तर माणसाच्या जन्मामध्ये ही आपल्याला गोष्ट मिळत नाही अनायाशा आपल्याला मिळालेली आहे सद्गुरूच्या कृपेनं. ही ज्ञान सामान्य नाही. फक्त ही ज्ञान टिकवायचं असेल तर आपल्याला एकच करायचं आहे. काय करायचं आहे सेवक होऊन राहायचं. नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता. आपण आज मागलं दिवस आठवायचं. ह्या श्रीपाद बाबाच्या सत्संगामध्ये यायच्या अगोदर आपण कोण होतो आपल्याला कुत्र देखील विचारत नव्हतं. तसंच असं आता सुद्धा समजायचं. बघा सहज कुठल्या तर मेळाव्यात असं एक जण उदाहरण सांगितलं होतं की बाबा अशी मोठी मिरवणूक चाललेली असती आणि त्या बैलाच्या ह्याच्यावर मूर्ती ठेवलेली असती आणि मग लोक काय करते ती मूर्तीवर ठेवलेली होती आणि लोक येते ती मग त्या बैलाच्या पायावर पाणी ओतते ती त्याला हळद कुकू लावते ती हार घालते. तर ते मूर्तीला काय वर घाला येत नाही मग बैलालाच लोक हार घालते. काय मग बैलाला हार घालते ती त्याला नैवेद्य खायला घालते ती. मग असं करता करता बैल 1-4-2 किलोमीटर जातं बस मंगळवेड्याकडे सिद्धेवाडीला ती मूर्ती बसवायला येत असते. मग बैलाला थोडे दिवस चालल्यानंतर बैलाला तो आज म्हणायला मग मला पहिलेला का नुसतं कडबा सुद्धा टाकत नव्हती आता मला लगा एवढं माझा झूल गाठली मला एवढं हार ही गाठल्या तर मला एवढं माझी ही करते ती मग ती फुगतो बैल त्याला थोडा अहंकार येतो. ती बैल काय करतो असा अंग हलवतो. अंग हलवल्यावर ती वरची मूर्ती खाली पडते फुटती. पुन्हा जावा बैलाला सडकाय चालू करते ती का नाही लय हाणते ती बैलाला. कशामुळं
त्याला जी आता पत्रूची किंमत होती कशामुळे होती किंमत ती वर मूर्ती होती म्हणून. आता ह्यानं स्वांग केला असं हलवून ती पाडली, मग आपल्याला किंमत कशामुळे आहे? श्रीपाद बाबाचं नाम आहे म्हणून आपल्याला किंमत आहे. ज्या दिवशी तुम्हाला त्या नामाच्या जागेला अहंकार येईल त्या दिवशी बैलावाने आपली गत झाल्याशिवाय राहणार नाही. सडक केलीच आपल्याला दुसरं काय. मग आपलं नुकसान करून घ्यायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, आपण बाबा एवढ्यात आहे कुठंतरी बाबा धर्माच्या कार्याला काय करायचं, एक हातभार लावायचा, द्यायचा हात. कुणी सांगितलं बाबा करा प्रवचन, ठीक आहे करा. कुणी म्हणलं बाबा या जावा कीर्तन करून या जावा जाया. सेवक या नात्यानं सेवाभावानं करायचं. आपल्याला महात्म्याने तसं शिकवलेलं आहे. आता पात्र अशी जर मग गुरु होऊन कितीतरी लोकांचा निकाल लागलेला बघत नाही का आपण. उपाध्यात लोक अडकली नाहीत का. आता कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण उपाध्यात बरीच लोक आपल्याला देखत देखत अडकली आणि उपाध्यात निकालात सुद्धा निघली का नाही का नाही. मग आता मला सांगा, आता या फेसबुकच्या माध्यमातून मी गेल्या वारीचं प्रस्थान झाल्यापासून प्रवचन ऐकतो, पण तत्वाबद्दल कोण बोलत नाही. काय सोळा, काय पादुकान, काय त्याचं स्नान, काय त्याची प्रदक्षिणा हीच बोलते. पण बापानं आपल्या काय सांगितलं, भाऊ त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामाशी विन्मुक्तो नर पापी आणि हरिविन धावया विसरले नाम तया थोर झाली आणि पचतील खाणी. मग महात्म्याने आपल्याला काय सांगितलं, बाकीचं काय होऊ द्या, पण समाजामोर विषय आणि विषयाचं प्रयोजन नीट मांडलं पाहिजे. शहाण्या माणसात तुम्हाला विषय समजला ना, तुम्हाला देव कुठला सांगितला, संतांनी सांगितलं देव दुसरा कुठला नाही. म्हणून अर्जुना बिनसे ऐसा कौन ठावासे परी प्राण्याचे दैव कसे जन देखती माते. कोणता देव सांगितला, आत्मा सकळांचा श्रीहरी तो हा उभा विटेवर. मग आत्मा कुठं आहे, हरी येते रे हरी ते तेरे हरिवीर नाही रीते रे. हरी चौकड आहे, भरला गणदाट हरी दिसे माऊली म्हणतात. ज्ञानदेवा पाठ हरी आवय कुंडन भरला गंधाट हरी दिसे. आणि मग त्या हरीला तेवढं ओळखायचं नाही, बाकी सगळं सांगायचं. काय करायचं, मग त्यांनी काय सांगितलं, आधी हरीला ओळखा. आधी काय करा सांगितलं त्यांनी, आधी देवाशी ओळखावे आणि मग अनन्य भावे भासावे. हो, ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याच्या भेटी दुःख कैसे. मग हरीला ओळखलं जर आपण तर त्यांनी सांगितलं, ओळखीला हरी धन्य तो संसार मोक्ष त्याच्या घरी सिद्धीस आहे. मग हरीला ओळखायचं म्हणजे ती रीत कुणाकडे आहे, सद्गुरूकडे आहे, संतांकडे आहे. मग अगोदर काय त्यांनी तर काय केलं, नामदेव महाराजांनी नव्हतं का केलं हे सगळं. मग नामदेव महाराज मस्त त्या भगवंताच्या रावळामध्ये राहत होतं, त्या देवाला नैवेद्य चारायचं, त्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता. पण तरी सुद्धा ज्यावेळेला संतांचं संमेलन भरल्या गेलं त्यावेळेला आपल्या परमार्थाचे जे जाणते माणसं होती आपले गोरोबा काकाने तपासलं त्यांना आणि म्हणले, बाबा ह्याला काय अनुभव आहे, ही ह्याला गुरु नाही, हा कच्चा आहे म्हणले. मग उसाच्या शेजारी एरंडाचे झाड आणि तरी काय चिपाडे गोड होती. आता मस्त उसाचा फळ आहे, उसात ऊस गुळमाट ढाण लागतो या ईस काढ्यावर गेला, त्या शेजारी एरंडा झाड आहे. मग आम्ही काय म्हणलं, जेव्हा उसात आत लय पडला आपलं इकडं एरण काढूया गाण्यात गाळून पिऊया, रस मिळेल काय रस. त्यांनी सांगितलं, उसाच्या शेजारी एरंडाची झाड तरी काय चिपाडे गोड होती. जरी ती उसाच्या चिटकून जरी येऊन राहत असला तरी गोडी त्याच्यात उतरत नाही बरं का. अखंड जायला, अखंड जायला देवाचा शेजार कार्य अभिमान गेला नाही. हो, काय म्हणली मुक्ताबाई, म्हणली पंढरीचे भूषण सांगतो लोकाशी आणि तिळ मात्र अनुभव नाही अशी म्हणली. याला तिळा एवढा सुद्धा अनुभव नाही म्हणली. का की नसतं लोकांना पंढरीचे भूषण सांगतोय, ह्याला कुठं अनुभव आहे म्हणली. ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती दादा, सोपान काका सगळी संत मंडळी पाया पडली आणि ह्याला वाटलं बाबा मी पांडुरंगाचा भक्त आहे म्हणून पडलाच नाही त्यांच्या पाया. मग मुक्ताबाईनी गोष्ट पडली नाही. मग मुक्ताबाई त्यांच्या काय पाया पडली नाही. मग मुक्ताबाईला माऊली म्हणलं, बाबा मुक्ता दर्शन घे म्हणली, तुम्ही अजून एक बार घ्या म्हणली त्याचं दर्शन. काय एवढी संत मंडळी आली तर ह्याला पाया पडला नाही म्हणली, आणि आता ही तुम्ही म्हणता ह्याच्या पाया पडा, ह्याला अभिमान गेला नाही म्हणली. काय ह्याच्या मी पाया पडणार नाही. आणि मग अपमानित व्हावं लागलं तर नामा कच्च्या बे कच्च्या नाही गुरु का बच्चा. मग भगवंताकडे गेलं गारानं. मग भगवंतानं सांगितलं, बरोबर आहे तुझं मस्त, तू बारका बाल बोध होता तू, आणि तो हट्ट केला म्हणून मला काय करावं लागलं, नैवेद्य खाण्यासाठी तुझ्या मोरे यावं लागलं. पण ही माझं काय तात्पुरतं सुंग आहे. काय ही माझा आकार आहे.
आणि मी या आकारात बसणार नाही. ह्या माऊली ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये सांगितलं, जो आकारू एक पुढा देखती तो हा देव येणे भावी बसती, तोच विघटली टाकी ती नाही म्हणून. तैसे स्थूल कार्य नाशी म्हणते, बरवसा बांधून चित्ते पाहती मज अविनाश ते तरी कैसा दिसे. कुणी सांगितलं? श्रीकृष्ण भगवंतानं सांगितलं, मला कशात बघते ती? मूर्तीत बघते ती, त्यांच्या बाला दिसतोय मी. तैसे स्थूल कार्य नाशी म्हणते. आता ही दगड नाशी म्हणताय का ना, ह्याच्यात मला बघते ती. बरवसा बांधून चित्ते, मी कसा आहे? अविनाशी आहे ते. पाहती मज अविनाशी ते तरी कैसा दिसे. अरे मला मी अविनाशी आहे म्हणलं का नाही तुकाराम महाराजांनी? अविनाशी करी आपुली आयशे आणि गावी मना पिशे गोविंदाचे. मग तो तसा आहे. मग आपलं त्याचं स्वरूप आपल्याला संतांना शरण गेल्याशिवाय समजत नाही. सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपण सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आणि मग नामदेव महाराजांना भगवंतानं पाठवलं, जाई नाम्या जाई सद्गुरुची शरण आणि त्याने तुझे तुटेल भाऊ बंधन. बाबा मग तर तुझा ते मेळ लागल म्हणून सांगितलं. मग औंढ्या नागनाथला पाठवलं. औंढ्या नागनाथला गेल्यानंतर मग तुम्हाला सगळा इतिहास माहित आहे. त्या ठिकाणी मूर्तीवर बाबा ती पाय ठेवून बसलं होतं. मग तिथे गेल्यानंतर ह्यांच्या डोक्यात अजून तिडी उठली. म्हणले बाबा ह्या मूर्तीवर पाय ठेवून बसलेत, पण त्यांना काय करायचं होतं? ह्यांच्या डोक्यातला खटका काढायचा होता आणि म्हणून ती मुद्दाम ती तसं केलेलं होतं. आणि मग त्यांनी सांगितलं बाबा ती पाय बाजूला घ्या. तर ती म्हणजे बाबा मला आता गलित गात्र झालोय, मला काही सुधरत नाही, जत देव नाही या जागेला माझं पाय ठेवू. आणि उचलून ठेवलं तर मग ती चौकट पिंड तयार झाली. काय झाली? पिंड तयार झाली. आणि मग नामदेवरायाच्या डोक्यातला खटका गेला. अरे म्हणला हा सामान्य महात्मा नाही. आणि मग नामदेवरायांनी शरणागती पत्करली. विसोबा काकाजी त्यांचं पाय धरलं आणि मला तुम्ही काय करा, मला आनंदे बाबाने शरण गेला आणि मला तुम्ही पदरात घ्या, मला पांडुरंग परमात्म्यानं पाठवले म्हणून सांगितलं. मग नामदेवरायांना त्यांनी काय केलं? अनुग्रह दिला. अनुग्रह दिल्यानंतर काही दिवस तर ठेवलं. त्यांच्याकडून ती साधना करून घेतली, बोध दिला. आणि मग नामदेवरायांचा अनुभव इकडं आल्यानंतर काय झाला? नामदेवरायाचा अनुभव तुम्हाला सांगतो. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दावेरी डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, तया उतराई व्हावे कवन्या गुणे, जन्मा नाही येणे आयशे केले. मला माझ्या सद्गुरूनं जन्माला येण्यासारखं ठेवलंच नाही. आता जन्मन मरण कशाला आहे भाऊ? जन्मन मरण देहाला आहे. आणि मग नामदेव महाराजांना इसोबा काकानं बोध केला, तू ही दगड नाही, तू ह्या चराचरात व्याप्त भरलेला आत्मा आहेस. काय सांगितलं? तू कोण आहे? तो ती वस्तू आहेस. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तुझ्या हृदयात कोटी सूर्याचं तेज आहे आणि तुझ्या हृदयाची पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारण हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म. तुझ्या जी पिंडात आहे तीच ब्रह्मांडात गच भरलेला आहे. आणि तू ही एवढा नाही म्हणला एवढ्या मासाचा गोळा. ही कसं आहे? ओले मृत्तिकेचे मंदिर, यात 6 जण मंदिर, गुंफा करिता ती पोखर, हे मातीचं मंदिर आहे. ही तुझं नाही, देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर. जशी उसात साखर तैसा देहात ईश्वर, जसे दुधामध्ये आहे लोणी तैसा देही चक्रपाणी, तुका म्हणे मूळ जनान देव देही का पाहना. मग देहातला जर तुम्हाला कळला तर चराचराला ऑटोमॅटिकली दिसणार आहे. मग काय होतंय? तर संत आपल्याला काय करतात? तर ज्ञानदृष्टी देतात. काय करतात? ज्ञानदृष्टी देतात. मग त्यांनी सांगितलं काय की ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. आता ज्ञान दृष्टीने जर बघायला गेलं तर देव कुठं आहे? कुठं आहे कुठं नाही. म्हणून आता इथं बघायला म्हटलं तर देवाऱ्यात आहे. पुन्हा इथनं शिरबाच्या भवानगिरी मंदिरापासून किंवा आपल्या वड्यापासून रिकामा झाला. या मासळा घरामागे एक आहे, वाटलं तर एक आहे. तत्न वड्या पड्याला गेल्यानंतर ते आपलं स्वामी समर्थ मंदिर तर एक आहे. पुन्हा गावात एक आहे. मग मधला जा आता काय मोकळा पडला का? मग त्यांनी काय सांगितलं? वायू वशे सकाळ ठाई, पण त्याचं विराड नाही. तसं काय आहे? तर देव कसा आहे? सगळ्या चराचरात व्यापक आहे. तुकाराम महाराजांनी अनुभव घेतला. तुकाराम महाराज म्हणलं, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, तो मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. कोपोनिया पिता कुशे प्रल्हादाशी, सांग ऋषिकेशी कोठे मजला. 5 वर्षाच्या लेकराला कळलं. मग त्यानं सांगितलं बापाला, येरू म्हणे काष्टी पाशानी सकळी, आहे वनमाळी देते देते. काय झालं? मग त्यांनी सांगितलं. मग त्याला कुठं भरोसा होता? ती म्हणला ह्या खांबात आहे का? आहे की म्हणला, या खांबात सुद्धा आहे.
खांबावरील लात मारली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. मग त्याचा विनाश करण्यासाठी द्यावा लागतं तर त्या लेकराच्या बोलासाठी स्तंभामध्ये यावं लागलं नरसिंहाचा अवतार घेऊन. आणि मग त्यांनी काय केलं, त्याला फाडून टाकलं. काय केलं, त्या लेकरासाठी त्यांना तिथं अवतार घ्यावा लागला. मग आज आहे का नाही स्तंभामध्ये, प्रल्हादाच्या बोलासाठी प्रगट झाला, आज सुद्धा स्तंभामध्ये आहे. आपला भ्रम आता तवाच प्रगट झाला, आता सुद्धा लाकडावर लाकडू असा ठिणगी मारते. अग्निदेव त्यात आहे, पण फक्त आपलं काय झालंय, ज्ञानदृष्टी हरपली. आपण विचारच करत नाही. बाबा आपलं काय सांगायचं, भाऊ चांगला विचार केला तर, आज सुद्धा चांगला विचार केला तर लाकडात देव आहेच. फक्त क्रिया कशी करायचे, घासायची गरज आहे. कालच बाबांनी सांगितलं काय, ट्रकभर काड्या पेट्या कंपनीनं आणल्या इकडं, ट्रक भरून. गाडी तिथून मुंबईत इथं असतो पण काडी पिटली नाही. त्या काड्या पेटीतली एक काडी काढली आणि गुलावर हाणल्याबरोबर चाट दिना पिटली. मग त्याचं वर्म आहे, प्रगट करण्याचं वर्म आहे. आणि आयशे वर्म मध्ये दावी नारायणा आंतरीच्या पुन्हा प्रगट होणी. आणि ही वर्म कोणाकडे आहे, वर्म कोणाकडे आहे, संतांकडे आहे. आणि मग एवढं जर वर्म कळलं तर मग लय सोपं आहे. आपल्याला काय करायचं आहे तर साधू संतांनी सांगितलेल्या मार्गावर राईट फाईट जायचं आहे. आपल्याला काही कशाचं घेणं देणं नाही. फक्त आपण काही दिवसाचा ह्यात प्रवासी आहे. आपल्या देखत देखत ह्या कोरोनाच्या काळात 2 वर्षात किती माणसं गेली, काय तरुण गेली, काय वयस्कर गेली, काय लहान गेली. मग आपण राहणार आहे का, येत उरून नाही आले अवतार, येत ते पामर जीव किती. आपल्याला सुद्धा ह्या देहाचा भरोसा नाही. कवा कोण दिवस येईल कैसा, कधी आपल्याला सांगावं येईल, कवा जावा लागेल माहित नाही. आणि म्हणून काय सांगितलं त्यांनी, सावध होय बापान काळ लागला असे मापा. सावध व्हायचं आपल्याला. आणि आपण जर नाही सावध झालो आणि बेसावध असताना जर काळाला घाला गाठला तर, आणि म्हणून त्यांनी सांगितलं काय तर काय करा, बाकीचं काय करू नका, संतांनी सांगितलेल्या मार्गाने चाला. संतांनी जी गोष्ट आपल्याला सांगितली, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संतांनी फक्त आपल्याला काय सांगितलं, भाऊ 5 मिनिटं 10 मिनिटं जरा डोळं झाकून बसत जावा, 5 मिनिटं 10 मिनिटं बसत जरा अंतर्मुख हो जावा. अंतर्मुख झाल्यानंतर बाबा आपल्या आतमध्ये ऑटोमॅटिक प्रेमभाव निर्माण होतोय. विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल नामाचा रे ठाऊ. आणि मग ऑटोमॅटिक आपल्या आत प्रेम जागृत झाले. मगाच नावनाथनं सांगितलं, त्या कुत्र्यात जर डोळं उघडलं तर ते कुत्रं बसत, ती ह्याला भूक त्याला भूक त्याला भूक करत. मग तुम्हाला जर आत तुम्ही खाल्लं तर तुम्ही गवसाल, तुम्ही सुद्धा म्हणणार लागा लय चांगला आहे, बघ विचार कर, सांगणार तुम्ही. जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. मग संतांनी काय सांगितलं, फक्त आपल्याला एकाच गोष्टीला सावध केले. काय, ह्या त्यांनी सांगितलं बाबा ही माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा आपल्याला नाही. देख मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई परिज्ञानेवीन आणि बुद्धी भेदाशी. मग आता ज्ञान एकदा झाल्यानंतर पुन्हा ज्ञान तसंच राहतं का पुन्हा जातं. ज्ञान जरी झालं आणि कालांतरानं जर आपल्याला जर संगत जर बेडवल झाली तर ज्ञानी माणूस सुद्धा काय होतोय. हा, मग त्यांनी सांगितलं ढेकणाच्या संगती हिरा जो भंगला कुसंग येणाऱ्याला साधू तैसा. आता मग ढेकून हिरा कसा आहे, लय कठीण असतो हिरा. काय, हिरा एकदम कठीण असतो. आणि हिऱ्याला काय करते, आयरन जर ठेवला, हिरा ठेविता आयरन, हा वाचे मारता वरनं घरानं हाणला तरी वाचतो. मग असा जरी हिरा असला तर फक्त ढेकून जर असं चिटकून त्याला गेले का नाही, पीठ होतं बघा त्याचं पीठ. तसं त्यांनी सांगितलं काय, जर आपण कुसंगतीच्या नादाला लागलो, येडेच्या नादाला जर लागलो तर काय होईल, ढेकणाच्या संगती हिरा जो भंगला कुसंगे नादाला साधू तैसा. जरी साधू असला, तुम्ही परिपूर्ण जरी झालेला असला तर संगत बिघडल्या बरोबर काय होतंय, आपला निकाल लागतोय. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग कायम सावध व्हायचा आहे. मला सांगा, खालनं वर चढायचं लय सोपं आहे, शिखर गाठल्यानंतर ततर राहायलाच लय अवघड आहे. त्या जागेला स्थिर होणं इतकं सोपं नाही. बरीच लोक गेली, कोण बाबा म्हणलं कपारीत गेलं, कोण बाबा कशात गेलं, कोण सुसरीच्या तोंडात गेलं, काय काय ते सांगितलं, मधमिनाच्या तोंडी गेली, कोण बाबा त्या मगरीनं चढवून टाकली, कोणच्या मगरीनं. हे आपल्या आतच हे सगळं विकार आहेत. अहंकारानं काय जणांना नाश केला, काय जणांना बाबा ईर्ष्येनं नाश केला, काय जणांना कशाने नाश केला, असूयेनं नाश केला. मग आपल्याला नाश करून घ्यायचा नाही. आपल्याला काय करायचं आहे,
युक्तीनं सुटायचा जो युक्तिपंथे पारता चढे मोक्ष पर्वता महासुखाचा निमता व्हायला पावे. आपल्याला युक्तीनं जायचं. वाघमोडे काका आपल्याला नियमन आहे. परमार्थ कसा आहे? युक्तीचा आहे. युक्तीचा आहे का दांडगायचा आहे? तर युक्तीचा आहे. मग त्यांनी वाघमोडे काकाने एक सहज आता सांगितलेलं दृष्टांत मला आठवला. काय झालेलं असतं तर एक राजा असतो आणि राजाची मुलगी उपवर झालेली असती. पण त्या राजाच्या मुलगी एकुलती एक असती. मग ती मुलगी काय म्हणती, माझा एक पण आहे म्हणती. काय पण आहे तर जो मला वर करून घेईल. मग आता मस्त जो मला वर करून घेईल त्याला मी रोज काय करणार, लगीन झालं तर रोज 5 जोड हाणणार. दररोज काय करणार, रोज 5 पायतान त्याला हाणणार. असा पण आता कोण येईल हिच्याकडे घ्यायला वरून घ्यायला. मग सगळ्या भोवताच्या देशातली सगळी जाहिरात पाठवते ती. काय सांगते ती तर बाबा असं असं आहे आणि बाबा ज्याला कोणाला कोण इच्छुक वर आहे त्यानं यावा आणि त्या राजाच्या मुलीसंग लग्न करावा. त्याला अर्ध राज्य समजच राज्य दिलं जाईल. काय फक्त तिचा पण काय आहे, 5 चपल्या रोज 5 चपल्या खायच्या. मग आता कोणच तयार होईना. मग एक असाच आपल्यासारखा माझ्यासारखा गडी होता. दररोज उठायचा, कामाला जायचा, शिरफोडा जायचा, वाळ्या शिळ्या भाकरी बिकरी खायचा आणि यायचा माघारी. मग त्यानं ऐकलं. म्हणला या असं असं आयला म्हणला ही सोपा धंदा आहे. म्हणलं काय होया ती उद्या म्हणलं बघू म्हणलं काय होतंय ती म्हणलं. मग ही गेला तिथं राजदरबारात. म्हणला मी तयार आहे म्हणला हिच्या संग लगीन करायला. काय म्हणला रोज हिर फोडून मारण्यापेक्षा उपाधी मारण्यापेक्षा काय ते चपल्या खाता येते म्हणलं बघू काय करते तर म्हणला. गेला अरे म्हणली तू नीट ऐकलंय का म्हणली. पण काय आहे तुला अजून एक बार वाचून दाखवतो म्हणली. हाय म्हणला मला समज माहित आहे म्हणला ती 5 चपल्या थांबणार आहे ना. हा द्या म्हणला माझ्या सगळं लगीन तर लावा म्हणला मी बघतो म्हणला तिला कशी आणखी का करत. मग झालं बाबा सगळं राजानं राजदरबारात मोठ्या प्रमाणात लग्न बांध केलं. आता हे झोपडी तकडे बी चांगला मोठा वाडा बांधून दिला. आता जावायच करायचं आहे म्हणले आणि सगळं मग घालवाय निघाली का बा त्याचं सगळं. ती म्हणला तसं नाही म्हणला ही सामान तुमचं तुम्ही मोहरपच करा म्हणला. माझ्या परंपरेप्रमाणे मी जाणार आहे म्हणला. मग ती येताना काय घेऊन आलता, एक घोड्याचं शिंगरू आणि एक कुत्र. ही 3 वस्तू घेऊन आलता. माझ्या बायकोला माझी मी घोड्यावर बसवणार म्हणला आणि माझी मी घेऊन जाणार म्हणला. तुमचं काय सामान असेल ते तकडे पोच करा म्हणला. मग झालं बाबा. मग ती सगळा लग्न बिग्न विवाह सोहळा संपन्न झाला आणि निघाला ही वाटेन चालत. मग कुत्र्याला म्हणला हे बघ म्हणला कुत्र्या मी तुला एकदा सांगतो 2दा सांगतो म्हणला कोणाला भुकायचं नाही. भुकला तर मी एकदा सांगतो 2दा सांगतो 3ऱ्यांदा काय करत असतो कापून टाकत असतो म्हणला. शिंगराला म्हणला हे शिंगऱ्या म्हणला तुला मी सांगतोय म्हणला कुणाच्या धानात जायचं नाही. इकडे रस्ता सोडून कुठे जायचं नाही. जर काय इकडल्या तिकडल्या धाना गेला तर मी एकदा सांगतो 2दा सांगतो 3ऱ्यांदा कापून टाकत असतो. मग झालं. मग जरा ऐकत हारून गेली मोहर थोडा बाबा 1 किलोमीटर 2 किलोमीटर गेलं तर ती दुसरी एक वस्ती आली की लागलं कुत्र भुकायला. कुत्र्याला म्हणला तुला मी मग सांगितलं होतं का नाही म्हणला मी एकदा सांगतो 2ऱ्यांदा सांगतो म्हणला 3ऱ्यांदा मी कापत असतो म्हणला. झालं तेवढा बरं झालं. पुन्हा मोरल्या घरापाशी गेले कुत्र लागलं भुकायला. काढली तलवार म्हणला मी तुला एकदा सांगतो 2ऱ्यांदा सांगतो म्हणला 2 बारे झाले म्हणला 3ऱ्या बारीने जर का भुकला तर तुला कापून टाकील म्हणला. झालं. कुत्रा आलं काय ना ती आता ही बसलेली आहे नवरी घोड्यावर. कुत्र्याला काढली तलवारानं 3ऱ्या बारीने कुत्र भुकल्यावर टाकलं मोठं फोडून त्याचं. पुन्हा आता शिंगराला सांगितलं बघ ह्याला काय केलंय त्याला कापलंय तू आता रस्ता सोडू नको नाहीतर मग मी एकदा सांगतो 2दा सांगतो 3ऱ्यांदा कापून टाकतो. झालं. शिंगरू जरा मोहर गेले. शिंगरू इकडे एकदा वाट सोडून जायचं त्याच्या धानात जा काय कर. शिंगऱ्याला म्हणला तुला एकदा सांगितलं कळतं का म्हणला मी एकदा सांगतो 2दा सांगतो म्हणला 3ऱ्यांदा काय करत असतो कापत असतो म्हणला. झालं बघा बाबा. मग एकदा गेलं माघारी आलं. पुन्हा 2ऱ्यांदा गेल्यावर 2ऱ्यांदा एक बार सांगितलं. 3ऱ्या बारल्या शिंगरू गेल्याबरोबर तलवार काढतो त्याचं मुडकं उडवतो. मग ती राणी म्हणजे अहो तुम्हाला काय कळतं ना हे गबस म्हणला मी मुख्या प्राण्याला एकदा 2दा सांगतो 3ऱ्यांदा कापतो. मी माणसाला एकदा सांगतो 2ऱ्यांदा कापून टाकत असतो. आता बोलत जाते काय तर तिला हे टेलर यानं आधी लावला होता. पिक्चर आधी बाकी आहे. टेलर लावला होता काय मी एकदा सांगतो 2दा सांगतो 3ऱ्यांदा कापून टाकतो. ती म्हणला मी मुख्या प्राण्याला एकदा 2दा सांगत असतो 3ऱ्यांदा कापत असतो आणि माणसाला मात्र मी एकदा सांगत असतो 2ऱ्या बारीने कापत. झालं बाबा तर ती गल लागली लाट 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 कापायला गेली गपचीप घरी. संध्याकाळी झोपताना सांगितलं मी तुला एकदा सांगतो म्हणला मला सकाळपारी 7ला कामाला जायचं आहे म्हणला. त्याच्या आत माझा स्वयंपाक तयार तैला कुठं झोप येते रातभर जागीच.
उठली बाबा स्वयंपाक केलं तिला भाकरी बिकरी सगळ्या बांधून दिल्या म्हणला 5-7 भाकरी लागते त्या म्हणला झालं बाबा काय नाही जेवण घेऊन गेला पुन्हा माघारी आला तुला एकदा सांगतो म्हणला मला जेवण आण म्हणला पुन्हा अरे ते आता शेवेला आता एकदा सांगते दुसऱ्यांदा कापतोय ह्याच्याकडून नादाला लागत बसावा आता ही जोड आणा तिची इसरला हिचा पण का तरी एकदा सांगते दुसऱ्यांदा कापते म्हणजे काय झाली युक्ती तू का म्हणे नेनो युक्तीची या खोली परमार्थ असं युक्तीने करायचं काय करायचं सांगायचा भावार्थ काय आहे तर युक्ती आहे परमार्थामध्ये दांडगायचं काम चालत नाही मग त्यानं गाड्यावर काय केली युक्ती केली मग काय दिवसानं बाबा राजा म्हणला बरेच दिवस झालं म्हणला आता मुलीला नादाला पाठवून म्हणला काय करायचं म्हणला मग जाऊया म्हणला आता जावयाकडे कसं काय चाललंय तिचं बघावं म्हणून मग येतो राजा मग राजा हे दुपारनं कामाला गेला तो राजा आलाय म्हणला तुला एकदा सांगतो म्हणला सासरी आले माझं म्हणला चांगला पोळ्याचा हे स्वयंपाक कर म्हणला झालं केला स्वयंपाक मग बसली जेवायला आता ही गाडी हिरीत काम करणारा 5-5 पोळ्या खायचा आता राजाला जमते द्यायच्या पोळ्या म्हणला एकदा सांगतो तुला दोघांना 5-5 पोळ्या वाढ म्हणला मग ती म्हणली असं करा म्हणली तुमच्या पाया पडती म्हणली माझा पण मी माघारी घेते म्हणली काय म्हणली माझा 5 जोड्याचा पण माघारी घेते म्हणली तुम्ही ती एकदा सांगतो दुसऱ्याला कापतो तेवढं माघारी घ्या म्हणली तुझ्या पाया पडली बरं असं ती म्हणला मग काय तसं तुझं म्हणला ठीक आहे म्हणला मी घेतो माघारी म्हणजे एवढं हिबली चित्राप होतं पण कशाने त्यानं युक्तीनं आरी आणलं मग तसं परमार्थ बी युक्ती जायचं आणगायचं परमार्थ नाही परमार्थात युक्तीने जायचं मग त्यांनी संतांनी सांगितलं युक्तीपंथी पारता चढे मोक्ष पर्वता महासुखाचा निमता व्हायला पाहिजे साधू संतांनी आपल्याला काय सांगितलं तर बाबा मनोनी नाही आणि असे हे कल्पनेची निसवरसे कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पना सवे होय आता आपल्याला ही जी वेगळं दिसतंय कशामुळे होतंय कल्पना झाल्याबरोबर आपल्याला कुत्रं दिसतंय मांजर दिसतंय गाय दिसती म्हैस दिसती ही वेगळा ती वेगळा ही त्या जातीचा ती आमक्या बात्या त्याचं कर्म असं ह्याचं कर्म असं कशामुळे होतंय आणि कल्पना गेल्याबरोबर मुक्ताबाईंनी सांगितलं जगामध्ये ब्रह्मदिशे एकची धागा नाना मग अधिष्ठानावर आपण येतो काय होतंय बघा नाथबाबांनी सुद्धा सांगितलं जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप पूजा ध्यान जपतेस नाही वैकुंठी कैलाशी तीर्थ कशामुळं कल्पना गेल्यावर ही शब्द आहेत आणि आपली कल्पना जोपत्र जात नाही तोपत्र आपल्या अजून वेगळं दिसतंय का तर मग ही कल्पना अशी वाईट आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं बाबा म्हणून ही पुढती ते कल्पिते मुदल जाये ती असे की नाही की आहे म्हणून ही पुढती तू पाहे ऐश्वर्य योग आणि ज्या वेळेला तुम्हाला कल्पना तुमची जाईल त्यावेळेला तुम्हाला भगवंताचा ऐश्वर्य योग बघायला मिळेल तुम्हाला मग भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन होईल मग कल्पना त्यांनी सांगितलं एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे काय भगवंताचं नाम जर आपण घेत राहिलो आणि सत्संगा सद्गुरूचा कासरा जर आम्ही नाही सोडला तर मात्र कल्पना राहू शकत नाही कसं असतं पूर्वीचा काळ वेगळा होता पूर्वीच्या काळात जरी आपण सद्गुरूला शरण गेलो तर 12 वर्ष आपल्याला तिथं ठेवून घेत होती ट्रेनिंग दिलं जात होतं त्या ह्याच्यात सगळ्या ज्या काय गोष्टी आहेत ती सगळ्या आपल्याला नीट समजावून सांगून आपल्या आचरणात आणून घेतल्या जात होत्या आता आपल्याला डायरेक्ट अनुग्रह दिला आणि आपल्या घरी सोडले आपण आपल्या मनात नाही साधना केली तर आपण वाया जाणार आहे 12 वर्ष कुठं 12 मिनिटं आपण रोज बसत नाही 12 वर्ष सद्गुरूची सेवा काय 4-4 महिने इथं आषाढीला अनुग्रह देत होती आणि कार्तिकीला प्रबोध करत होती अनुग्रह ही वारी आता कालची आणि काल अनुग्रह दिला म्हणजे त्या साधकाला कार्तिकीचा प्रबोध करून मगच त्याला सोडत होते आता माणूस इथं शिरबाईत मला हे आणलं कोणतरी आणलं मायाबरोबर माणसं बसवली म्हणली ते ज्या अनुग्रह म्हणली चिंतन म्हणजे बसा मग मी दिला अनुग्रह ती बाबा बंधन डोळे उडाय म्हणून काय झालं तुला मला माझी इष्टी जाईल म्हणून आता कसं चिंतन करायचं मला सांगा ही नामस्मरण नाम याला दिलं ही इष्टीची काळजी करतोय मग आता ही इष्टीचं चिंतन करत असेल डोळं झाकून का नामस्मरण करत असेल मग असं जर आपण नामधारक असून असा जर आपला नामावर निश्चय असला तर मग आपण कशावर जाणार फराळीवारी जाणार या कोरोनाच्या महामारीत बऱ्याच लोकांच्या माळा निघाल्या कशामुळे निघाल्या निश्चय नाही ना बरं कसा मेनच माणसा निश्चय नाही ज्या ज्या खांबावर आता त्या गावात सगळ्या माळा काय झाली तर त्याचं असं लुचलुच वातावरण आहे मग त्या जातात ती दुसऱ्याला कावा सांगत त्याला गच निश्चय पाहिजे होता त्यानं म्हणायला पाहिजे होतं आता मासाळा बापूला झाल्यानंतर आपण लगे गेलो का नाही रामाकोळ्याला गेल्यानंतर आपण गेलो का नाही आपण म्हणू का आता मला कोरोना झाला म्हणजे काय करायचं त्या माणसाला गरज होती आधाराची तू भिवू नको तुला काय होत नाही
आपण तथापातून पोचलं पाहिजे, नुसतं बोलायचं बोलून चालत नाही. आपण गेलं पाहिजे, त्या माणसाला आधार दिला पाहिजे. कारण ती वातावरण चौकड सगळं वातावरण कसं आहे, साधारायचं वातावरण आहे. मग आता त्या माणसाला तर आपल्याकडे येता येत नाही, मग आपण आपल्या इस्तू घेऊन गेलं पाहिजे का नको त्याचं साधाळ्याला शेकायला. तशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या प्रत्येकाने आपण प्रत्येक जण ह्या श्रीपाद कार्य करताय आणि प्रत्येकानं आपल्या साधकाचा निश्चय होतो काय करायचं आहे. कार्यकर्त्यांनी कार्य करायचं आहे. कार्यकर्त्यांनी प्रत्येक साधकाचा निश्चय कसा होईल ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि एवढं जर आपण सगळेजण कार्यकर्ते जागा राहिले तर काय भ्यायचं कारण नाही. कुठंपर्यंत त्याला एकदा ठाम निश्चय झाला, एकदा त्याला शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती आली, मग त्याला कुणी जर सांगितलं तर ती काय म्हणतोय, माझा हाता लगी मुडकं तोडून काय म्हणतोय, काय म्हणला ती होता जीवा म्हणून ती शिवाकाशीत काय म्हणला, अरे म्हणला ही मला शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं ती साथ चढवल्यानंतर, तुला कळतंय का म्हणला उद्या काय होणार आहे. राजे म्हणला मी शिवा नाही म्हणून मरणार नाही म्हणला, शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे म्हणला, आणि ह्याच्यासाठी माझा 1000 जन्म गेलं तर चालते म्हणला. काय माहित होतं का नाही मारायचं. आता ती कुठं आहे ना, आपण अजून कोरोना व्हायच्यावर अंडे टरका खायला लागला, आपला निश्चय कुठं आहे. हो, मग आपलं जर अशी परिस्थिती असेल तर मग बाकीच्या मागणीने आपलं काय घ्यायचं. त्यांनी सांगितलं देह जाऊ अथवा राहू. शंभू राजाची नख काढली, अंगाचं कातड सोडलं, आपण सांगत ना धर्मवीर समाज नुसत्या का पाहणा येते त्यांचं आपण काय घेतलं. अरे जाऊ द्या, ती मुंडकं उडवायला लागली तरी ती म्हणला नाही मागं आटला नाही म्हणला, हे ही एक तिची डबल माझं जाणारच आहे म्हणला. पण आज सूर्यचंद्र असोपर्यंत धर्मवीर संभाजीचं नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे, जीवा महाराजचं नाव आहे, शिवा काशीदाचं नाव आहे, बाजीचं नाव आहे का ना, तानाजी मालुसऱ्याचं नाव आहे. ती काय कुठल्या एका जातीची होती, 18 पगड जातीची होती. पण निश्चय काय होता त्यांचा, निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू आहे का नाही, तसा त्यांचा निश्चय होता. आणि आपला सुद्धा निश्चय होणं गरजेचं आहे. बहुत जनाशी आधार म्हणून सांगितलं काय, निश्चयाचा महामेरू, बहुत जनाशी. आपण घरातल्या घरात सुद्धा आधार नाही म्हणणार, जाऊ दे काय त्यानं माळ काढली तर बरं होईल म्हणणार, म्हणजे ती जरा 10 रुपये लागलं म्हणजे त्याची जमीन मी घेऊ. भावाबद्दल भावाची वासना आहे काय, त्याचं आता एखाद्याने काढले आपण सांगतो लागा नको त्या वाटेवर जाऊ चांगलं, मग तू जाऊ दे काढलेलं बरं आहे त्याची मी एखाद घेईन. आता ही जर वासना आपली असेल तर आपल्याला फळ काय मिळत. मग साधू संतांनी सांगितलं काय करा, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा, दुर्बुद्धी कधी सुद्धा मला येऊ देऊ नको. आता मग ऐसे करी आणि तुझे पाय चित्ती धरी. दुर्बुद्धी मनाला कधी सुद्धा येऊ द्यायची नाही. भगवंताचं नाम सोडून दुसरं काय जे आपल्या मनात विचार येते ती दुर्बुद्धी आहे बरं का. भगवंताचं नाम सोडून, भगवंताचा प्रेम भाव सोडून बाकीचं जेवढं का बाळ आपल्या मनात येते सगळं दुर्बुद्धीमध्ये मोडते. काय सांगणार नाही नवनाथ महाराजांनी सांगितलं, जैशी दीपकळी का दाखवली परी बहुत येते तशी सद्बुद्धी ही कुठे. सद्बुद्धी एवढी असू द्या पण ती परिणाम करते, आणि दुर्बुद्धी सुद्धा एवढी असू द्या ती सुद्धा विनाश करते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं दुर्बुद्धी कधी सुद्धा मनाला येऊ द्यायची नाही. बाबा त्या साधू संतांनी सांगितलं कसं जसं असेल तसं, फक्त काय करा रोज थोडं 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 करा. जरी कोरोनाची महामारी आली असली तर ही जशी आली तशी थोड्या दिवसानं जाणार आहे, पण तोपर्यंत आपण राहावे या सर्कलमध्ये. ना जर मोकळं झालं म्हणजे पुन्हा जायचं दरवाजा बंद झाला मग सुधारायचं सांगायचं विषय संपला आपला. काय म्हणून ही थोडा कठीण काळ आहे. कठीण काळामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकाला राहिले, एकमेकाकडे जायचं, फोन करायचा का. आता फोनला 384 का काय रुपये का 5-5.5 भरल्यावर 3 महिने येते का, त्याला बिलच लागतोय 2 रुपये एका कॉलला. 60 मिनिटाला लागत नाही पहिले. 24 तास तुम्हाला बोललं तरी ती किती 5 रुपयेमध्ये. मग थोडा मोकळा वेळ असल्यावर एखाद्या साधकाला फोन लावायचा, भाऊ तुझं काय चाललंय, ही कशामुळे झाली, ही लोकांच्या माळा का निघाल्या, लोकांच्या मनामध्ये द्वैत भावना का आली, तर आपला एकमेकाचा परस्पराशी संपर्क नसल्यामुळे, सत्संग नसल्यामुळे फोनवर असू द्या. आता ती मुंबईची लोक तर कोणा घरला कोण जात नाही, पण डिजिटल फोन कॉलच्या माध्यमातून जर रविवारी त्यांचा 2 तासाचा सत्संग असायचा, प्रत्येकाला बोलायला संधी द्यायची. ह्या बारीने 10 बोलली की मोरल्या बारी दुसरी 10 बोलायची. त्याच्यामुळे असं सगळ्यांचं येडा काढायचं. आणि असं करता करता 2 वर्ष निघून गेली. आता तुम्ही त्यांचं ऐकल्यावरच कळतंय. मी सांगून तुम्ही त्या ग्रुपवर जावा, कोणच्याही एका साधकात मुंबईचे ऐका प्रवचन. आता आपल्याला कमीत कमी आपण जाता येतात तर एकामेकाला दिसतोय. मी बाबा इकडे बँकेत निघालो तुम्हाला जे आहे म्हणतोय, पण त्यांचं कसं आहे एका मुंबईत 10-20 किलोमीटर अंतरावर पोलीस आरोग्यात जाऊ देत नाही कोणाकडे. तरी सुद्धा ती माणसं जशी तशी राहिली. कशामुळं,
तर त्यांचा निश्चय आहे, त्यांची सद्गुरूवर निष्ठा आहे. त्यांची काय आहे? त्यांची सद्गुरूवर निष्ठा आहे. त्यांचा असा निष्ठानिष्ठी नाही आपल्यावर. आणि आपलं कसं आहे, आपण सद्गुरूवर आपली निष्ठाच नाही, त्या नामावर बी निष्ठा नाही. आपण हे असं ती तसं ही आपल्याला सवय लागलेली आहे घराला. काहीतरी गुंदोष कोणाचं बघायचं, नको त्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळे आपल्या डोक्यात काय होते, आपली साधना पुढती. मध्ये मी तुम्हाला ती ही सांगितलं बघा, ते जावा बापूचं एक उदाहरण एवढं सांगतो, शेवेला पूर्ण ग्राम देतो. काय झालेलं असतं, एका जावाया सासऱ्यानं काय केलेलं असतं, जावायला पैसे दिलेले असतात 1 लाख 2 लाख रुपये, मग व्यापारासाठी. मग व्यापार केल्यानंतर जावायला भरपूर व्यापार चांगला चालतो, त्याचा प्रपंच चालतो, पण त्या जावायला त्याला देऊ वाटत नाही मागे. मग सासऱ्याला बी काय कमी नसतं बरं का, त्याचं भरपूर असतं, पण ती काय करतो, ती लय बाद आहे, त्यानं माझं पैसे देणार, सगळ्या पाहुण्यापैकी त्याला सांगत सुटतो. मग तो सासरा जो असतो ना, तो भक्त असतो, साधक असतो. मग ती त्याचं जाता सांगण्यानं काय होतं, त्याच्या मनात त्याच विचार सारखं वळतं, त्या जावायचं त्याचं तू गुणदोषाचं चिंतन करते, त्याची साधना होती. चिंतनाला बसल्यावर ती जावायच मोहरी उभा राहतो आणि त्याच काहीतरी येते. मग ती एक दिवशी सद्गुरूकडे जातो, म्हणतो सद्गुरूंना म्हणतो, बाबा असं असं झालंय म्हणतो, आणि मी चिंतनला बसलो की मला त्याचं लोकांचं मोहर कबाळ येते म्हणतो, माझं चिंतन तिकडेच राहते म्हणतो. मग सद्गुरू म्हणलं असं कर म्हणलं, तू उद्या ज्याला तिकडे जा म्हणलं लेकीकडे. 10-20 वर्ष ती गेलेलं नसतो त्या पैशामुळं, 10-15 वर्ष गेलेलं नसतो. ती काय म्हणते, तू जा आणि जावायची माफी माग. काय म्हणतो, जा जावायच्या पाया पडून त्याची माफी माग. मग त्याला वाटतं की अरे माझंच पैसे मी त्याला दिले होतं आणि माझंच पैसे त्यानं बुडले, तर अजून सद्गुरू काय सांगते, त्याची माफी मागून पाया पड. आता काय न्याय नाही म्हणतो, तरी पण म्हणतो आपल्याला सद्गुरून सांगलं, सद्गुरूच्या वचनावर त्याचा भरोसा असतो. ठीक आहे म्हणतो, ते तुमचं मत आहे ना, सद्गुरूच्या पाया पडतो, जातो दुसऱ्या दिवशी सकाळी. म्हणजे पुरीला कपडे, जावायला कपडे, काय भेट वस्तू इकडे तिकडे, नातवांना खायला, त्या नातवांना कपडे सगळं बिगळं घेऊन नवरा बायको दोघे जण जाते ती. मग गेल्यानंतर ही जर गेलं तर मग त्या लेकराशीला मुलीला आनंद होतो, बाबा आपलं बाबा आलं, मग सगळी जाते ती. मग जावाय बी कुठं इकडे तिकडे गेला, बाहेर आल्याला हे काय करतो, त्याचं जावायच्या पाया पडतो, म्हणतो माझी लय चूक झाली म्हणतो, मी तुम्हाला असं बोलायला नको होतं, तुमची अशी कुठं निंदास्तुती करायला नको होती. आणि मग तसं झाल्यानंतर मग ती जावायला म्हणतो, मामा माझी चुकी झाली म्हणतो, तुम्ही मला बिनीची पैसे दिले, माझ्याकडे मुलकाच पैशात मी आधी तुमचं द्यायला पाहिजे होतं, मग ती पैसे माघारी द्यायचा, नको नको मला आता काय पैशाची गरज नाही, राहू द्या, ह्या पोराशीला द्या, तुमचं तुम्हाला काय करायचं करा, मला काय पैसे नको. आणि मग काय होतंय, मग ती तसं होऊन गेल्यानंतर ती सगळं त्यांच्या मनातलं सगळं निघतंय, आनंदानं सगळं ती बी तिकडे राहते, ही बी 2-3 दिवस राहून माघारी येतो आणि मग साधनेला बसतो. हे पहिल्यासारखेपेक्षा उत्तम साधना व्हायला चालू. मग साधनेत अडथळा कशामुळे आला, नको त्याच्या कबाळ टकुऱ्यात घेतल्यामुळे आला ना. मग एवढंच ही उदाहरण कशासाठी आलेलं आहे, महात्म्याने आपल्यासाठी सांगितलं. आपण उगाच देख पुढीला जे वजे जरी आपला माता घ्यायचे तरी कानदटीचे धनुधारा, लोकांचं वजा आपल्या बोकांनी घेण्यापेक्षा कुणी सांगितलं नको देऊ दे, आपल्याला घेणार, त्याचं जी गरज ती भरल, मातीत जाऊ दे त्याकडं. आपण इतकं डोक्याला लावून घ्यायचं नाही कोणाचं. आपल्याला काय करते, आता बाबाने पहिले उदाहरण सांगितले, बाजारला कुत्र गेलं तर दांडगं होतं मस्त, पण नादाला कुठं लागता, आपल्याला घर आपल्याला अंधार होईल. तसं आपल्याला अंधार होईल त्यांनी सांगितलं, बाबा पै गगनाचे एवढे जैसे पवनी गगनी तेवढाचे असे सहज हलवल्या एका दिवशी एरवी गगन त्याची, तो तैसे भूत जात माझ्या ठाई, कल्पिजे तरी आभासी काही, निर्विकल्प तरी नाही मीच मी आहे. जर निर्विकल्प गोष्ट जर आपल्याला निर्विकल्प समाधी जर मिळाली तर आपल्याला देवाशिवाय दुसरं काय दिसत नाही, दुसरं मधलं काय दिसत नाही. तर माझ्या अल्पमतीप्रमाणे मी बाबा ह्या ओवीचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. जर काय बाबा चुकून इकडलं तिकडलं बाहेरचं गोष्ट एखादी माझ्या मुखातून गेली असेल तर बाबा मी तुमचं लेकरू आहे, बाबा आई वडिलाच्या अंतकरणाला मला माफ करा. बाबा जी काय माझं चुकीचं असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून हितच सोडून द्या, मला परत द्या. आणि जी काय चांगलं असेल ते माझे सद्गुरू सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद संत रामदास बाबा, सद्गुरू सच्चिदानंद अमृती दादा, भवानगिरी बाबा या महात्म्यांचा कृपा प्रसाद म्हणून सेवन करा. झालेली सेवा तुमच्या मायबापांच्या चरणी अर्पण करून सेवन या ठिकाणी पूर्ण. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.